पाठमान करा. हाताची मुद्रा, डोळे बंद. दीर्घ श्वास घेऊन ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। पहिले सुरुवातीपासून द्वितीय अध्याय, दुसरा अध्याय, पहिले 3 श्लोकांचा उच्चारण सगळे सोबत करा। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदनः। श्रीभगवान् उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन। क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परन्तप। आता चौथा श्लोक। अर्जुन उवाच कथं भीष्मम् अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। तर हे पहिले 2 श्लोक, पहिला श्लोक संजयजींनी म्हटलं, नंतरचे 2 श्लोक श्री भगवानजींनी प्रश्न विचारले अर्जुनाला की कुठून हे सगळं उत्पन्न झालंय तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या मनामध्ये। तर आता अर्जुन सांगतोय, आता हे पुढचे 5 श्लोक आहेत। तर पहिला श्लोक हा अनुष्टुप छंद मध्ये, आतापर्यंतचे सगळे छंद अनुष्टुप छंद चालू होते। हा चौथा पण अनुष्टुप छंद आहे। 5वा, 6वा, 7वा आणि त्याचे पुढचे 2 हे सगळे उपजाती छंद मध्ये आहेत। उपजाती एक छंदाचा प्रकार आहे। तर उपजाती छंद हे पुढच्या श्लोक मध्ये सांगताना सांग। तर कथम भीष्मम अहम संख्ये, इथं संख्ये म्हणजे कथम म्हणजे कसं, भीष्मम भीष्मला कसं, अहम म्हणजे मी भीष्मला कसं, संख्ये म्हणजे युद्धामध्ये, संख्या शब्द युद्धासाठी आलेला आहे। तर संख्य म्हणजे युद्धामध्ये, द्रोणम भीष्म पितामहाजीला आणि द्रोणाचार्यजीला मी कसं, च मधुसूदन, आता इथं च आलाय म्हणजे भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यजी। तर मधुसूदन श्रीकृष्णजींना संबोधन करून असं म्हणतोय अर्जुन। इशुभी म्हणजे बाणांनी, बाणांच्या द्वारे, प्रतियोत्स्यामी की बाणांच्या द्वारे त्यांना कसं मारणार, कुणाला, भीष्म पितामहाजींना आणि द्रोणाचार्यजींना मी कसं मारणार, का कसं मारणार, कारण की ते तर पूजार हा वरिसूदन, पूजार हऊ असा शब्द आहे। पूजार हऊ आणि औ आणि अ मिळून बनला आव असं म्हणलंय, ठीक। तर पूजार हा वरिसूदन, पुढचा शब्द आहे अरिसूदन। अरिसूदन पण श्रीकृष्णजींना संबोधन केलं। अरि म्हणजे रिपू, अरि म्हणजे शत्रू, सूदन म्हणजे मारणं, शत्रूला विनाश करणं।
तसं मधु राक्षसाला विनाश करणं मधुसूदन, तसं अरी नावाच्या शत्रूला विनाश करणं. अरी नावाचा शत्रू नाही, अरी म्हणजे शत्रू, त्यांच्या समोरचा जो पण शत्रू असेल त्याला विनाश करणं. हे दोन संबोधन केलेत, अरिसूदन आणि मधुसूदन. पूजार्हव म्हणजे पूजा अर्चना योग्य आहेत असे द्रोणाचार्यजी आणि भीष्म पितामह. तर त्यांना मी कसं मारू असा त्याच्या मनामध्ये प्रश्न उठतोय. तर पहिला पाद आहे कथम भीष्मम अहम संख्ये. ठीक, भीष्मम अहम संख्ये असं पण म्हणू शकतो आपण, पण भीष्मम अहम संख्ये असं तुटून म्हणलं जातं. संख्येपर्यंत पहिला पाद, द्रोणमच्या मधुसूदन दुसरा पाद. इशुभी प्रतियोत्स्यामी, इथं विसर्ग आहे, तर इशुभी प्रतियोत्स्यामी लगेच, आणि लघु अक्षर आहेत, लघु म्हणजे छोटे अक्षर आहेत, इ शु भी प्रति, लगेच म्हणायचं. इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार्हा वरिसूदन, इथं जसं दिसतंय तसं म्हणायचं. तर प्रतियोत्स्यामी पर्यंत तिसरा पाद आहे, पूजार्हा वरिसूदन चौथा पाद आहे. ठीक आहे, तर एक उच्चारण करूयात. कथम भीष्मम अहम संख्ये, कथम भीष्ममहं संख्ये, द्रोणं च मधुसूदन, द्रोणं च मधुसूदन, इषुभिः प्रतियोत्स्यामि, इषुभिः प्रतियोत्स्यामि, पूजार्हा वरिसूदन. पूजार्हा वरिसूदन. सगळे सोबत. कथम भीष्मम अहम संख्ये, द्रोणं च मधुसूदन, इषुभिः प्रतियोत्स्यामि, पूजार्हा वरिसूदन. कथम भीष्मम अहम संख्ये, द्रोणं च मधुसूदन, इषुभिः प्रतियोत्स्यामि, पूजार्हा वरिसूदन. आता त्याला काही लोक त्रिष्टुप छंद पण म्हणतात, आणि तसं हा उपजाती छंद आहे. तर उपजाती छंद असा आहे की ते दोन छंदाला मिळून एक छंद बनतो. तर दोन छंद कोणते आहेत, ते इंद्रवज्र आणि उपेंद्रवज्र असे दोन प्रकारचे छंद आहेत. तर अनुष्टुप छंदामध्ये जसं एक पाद 8 अक्षरांचा होता, तर छंदामध्ये 4 पाद असतात, पूर्ण श्लोकामध्ये 4 पाद असतात. तर 8 गुणे 4 32 अक्षरांचा पूर्ण श्लोक बनतो. तसं हा जो उपजाती छंद आहे, किंवा इंद्रवज्र आहे, किंवा त्रिष्टुप आहे, किंवा उपेंद्रवज्र आहे, ठीक आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये एक पाद 11 अक्षरांचा असतो आणि 4 पाद 44 अक्षरांचा असतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर इंद्रवज्रामध्ये पहिला अक्षर गुरु असतो, गुरु म्हणजे मोठा अक्षर, छोटा उकार मोठा उकार. तर लघु म्हणजे छोटा उकार, गुरु म्हणजे मोठा उकार. ठीक, ह्यालाच अजून दुसरा शब्द आहे ह्रस्व आणि दीर्घ. तर ह्रस्व म्हणजे छोटा, दीर्घ म्हणजे मोठा. ठीक, तर जसं इथं गुरुन हत्वा ही महानुभावा, तर गुरु ग चा पहिला अक्षर छोटा आहे, तर हा उपेंद्र वज्रा छंद आहे, म्हणजे उपेंद्र वज्राचा भाग आहे. गुरुन हत्वा श्रेयो भोक्तुम, हत्वार्थ कामन आणि भुंजीय, हा सगळा इंद्रवज्रा, स्याद इंद्रवज्र यदितौ जगऊ. फक्त पहिला पाद उपेंद्र वज्राचा भाग होता, बाकी सगळा इंद्रवज्राचा भाग होता. आता हे थोडस टफ जाईल, पण एवढं लक्षात ठेवा की ह्या छंदामध्ये 11 अक्षरांचा एक पाद आहे. ठीक, आणि उच्चारण करायला गेलं तर श्लोकचा लय असा बनतो, गुरुन हत्वा हि महानुभावान, श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके, हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव, भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. कुठंतरी आपण भागवत कथामध्ये ऐकलेलं असेल अशा प्रकारची टोन, आहे का नाही? तर अशा प्रकारचं उच्चारण आहे. ह्याच्या पुढचे हा श्लोक आणि ह्याच्या पुढचे 4 श्लोक हे सगळे उपजाती छंद ह्याला आपण म्हणतो. ठीक आहे, ह्याच्यानंतर परत अनुष्टुप छंद सुरू होईल. तर जास्त करून गीतामध्ये अनुष्टुप छंदच चालतं.
उपजाती छंद कुठं कुठं आहे? तर गुरुन शब्द आहे, कर्ममध्ये शब्द आहे. म्हणजे गुरुवो को बहुवचन मध्ये आहे. गुरुवो को, गुरुन अहत्वा, गुरुंला न मारून, ही, आणि हा महानुभावान. जसं महानुभाव आपण कोणाला तरी आदर करण्यासाठी म्हणतो, हे महानुभाव असं. तर तसं जे महानुभाव गुरु आहेत त्यांना जर नाही मारलं, मी नाही मारलं, श्रेयो भोक्तुम भैक्षम अपीह लोके, तर मला श्रेयस्कर होईल, मी माझं कल्याणकारक होईल. आणि मी ह्या लोकमध्ये, ह्या संसारामध्ये, इह लोके भोक्तुम भैक्षम, भैक्षम म्हणजे भिक्षाचर्या करून सुद्धा मी जगू शकतो. जर मी त्यांना गुरूंना नाही मारलं, त्यांचा मान ठेवला, तर मी इथं स्वतःला कल्याणकारक समजेल, स्वतःला श्रेय समजेल, आणि भिक्षा करून सुद्धा मी इथं सुखाने राहू शकतो. असं पहिल्या 2 पादांचा अर्थ आहे. हत्वार्थ कामांस, हत्वार्थ आणि हत्वा शब्द आहे, हत्वा अर्थ कामान तू. ठीक आहे. जर त्यांना मारलं, कशासाठी मारलं? अर्थ आणि कामासाठी, समृद्धी आणि कामनाचा उपभोग करण्यासाठी, राज्याचा कामनाचा उपभोग करण्यासाठी. जसं पहिल्या अध्यायामध्ये आलं होतं. गुरुन इहैव, की इथं ह्या लोकमध्ये जर गुरुंला मी अर्थ आणि कामाच्या उद्देशाने त्यांना मारलं, तर इथं शब्द तुटतोय, गुरुन इह एव. ठीक आहे. तर गुरुंमध्ये न जो होता हो तो अर्धा होता, त्याच्यामध्ये इह शब्द जोडला, इ ह, गुरुनी ह, आणि एव जोडला तर अ आणि ए मिळून ऐ बनला, तर गुरुनी हैव. ठीक आहे, असा शब्द बनला. भुंजीय, जर मारलं तर जो माझा भोग होणार आहे, मी जो भोग करणार आहे, तो कसा असणार आहे? भोगान रुधिर प्रदिग्धान, म्हणजे रुधिर सारखा असणार आहे. म्हणजे ते भोग करून सुद्धा माझ्या शरीराला काही लाभ नाही होणार. माझ्या शरीरामधून रक्त पडतंय, किंवा मी खूप दुसऱ्यांची हानी केलेली, मी खूप पाप केलेलं आहे, मला असं समजेल, मला असं वाटेल की त्यांना जर मारलं तर मला असं वाटणार आहे. हा रुधिर प्रदिग्धान इथं अर्थकामांसोबत जुडतोय. ठीक आहे. अर्थकाम कसे असतील? रुधिर प्रदिग्ध म्हणजे रुधिर, शरीरातून रक्त निघाल्यासारखे असतील. रुधिर म्हणजे रक्त, प्रदिग्ध म्हणजे निघणं, शरीरातून रक्त निघणं. जसं चाकू मारल्यानंतर रक्त असं फुटून जात, तसं पिचकारी जसे निघ, त्या टाईपचं. तर एकदा मी वाचून दाखवतो परत, ठीक आहे, तुम्हाला लय समजेल. आणि पाद तर सेपरेट आहेतच. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. ठीक. तर माझ्या पाठीमागं, गुरुन हत्वा हि महानुभावान, गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. रुधिर प्रदिग्धान असं म्हणा. ठीक. हा. आणि भैक्षमपीह, दुसऱ्या पादमध्ये भैक्षमपीह असं म्हणा. ठीक आहे. आणि इथं हत्वार्थ कामांस्तु असं सगळ्या सोबत. गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव
भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वा स कामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. पुढचा श्लोक पण असाच उपजाती छंद मध्ये आहे. ठीक आहे. 11 अक्षरांचा एक पाद आहे. असं 44 अक्षरांचे 4 पाद, एक पूर्ण श्लोक. तर न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. इथं काही काही शब्द थोडेसे हे जातील. तर पहिला न च एतत् विद्मः, न च, च चा अ आणि ए, अ आणि ए मिळून ऐ. एतत् विद्मः, द च्या खाली व आहे, व ला इकार आहे, द ला इकार नाहीये. ठीक आहे. व ला इकार आहे. जसा द्वि शब्द मध्ये द ला व ला इकार आहे. हा, व ला इकार आहे, द अर्धा आहे. असं चैतत एतत् विद्मः. ठीक आहे. कतरन, कतरत शब्द होता, त ला न झाला, न पुढे असताना त ला न झाला. कतरन्नो गरीयो. ठीक आहे. आता इथं परत अजून दुसरा प्रश्न विचारतोय की न च एतत्, ही आम्हाला, मला माहित नाहीये की एतत् विद्मः, विद्मः म्हणजे माहिती, न म्हणजे नाही, माहिती नाही, एतत् म्हणजे हा, हा विषय मला माहिती नाही. काय विषय? कतरत, की कतरत म्हणजे दोन्ही मध्ये, जिंकण्यामध्ये आणि हारण्यामध्ये, आम्ही जिंकू का हारू. गरीयो, गरीयो म्हणजे श्रेष्ठ, गरीयो म्हणजे श्रेष्ठ. यद वा काय, की, यद म्हणजे की, वा जयेम यदि वा नो जयेयु, की आम्ही स्वतः जिंकणार आहेत, जयेम म्हणजे स्वतः जिंकणार आहेत, यदि वा नो का आम्हाला ते जिंकणार आहेत, म्हणजे आम्ही हारणार आणि ते जिंकणार असं. ठीक आहे. नो म्हणजे नह, आम्हाला, जयेयुः ते जिंकणार आहेत असं, त्यांची क्रिया आहे जयेयु. असा प्रश्न विचारलाय, आम्ही जिंकणार किंवा ते जिंकणार. दुसरा प्रश्न, यानेव हत्वा न जिजीविषाम, आणि त्यांना यान एव, यान मध्ये न अर्धा आहे, एव जुडलाय, यान एव, यानेव. ठीक. यानेव त्यांना मारून, हत्वा त्यांना मारून, न जिजीविषाम आम्ही जगण्यासाठी म्हणजे जगण्याची इच्छा ठेवत नाही, ते वस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्र, कारण की ते आमच्या समोरच उभे आहेत, ते आमच्या समोरच, आमचे बांधवजन, आमचे चुलते, आमचे चुलत भाऊच आहेत, धृतराष्ट्राचे पुत्रच आहेत. त्याच्यामुळे त्यांना मारून आमची जगण्याची काही इच्छा नाहीये असं. यान एव हत्वा न जिजीविषाम, जिजीविषाम म्हणजे जगण्याची इच्छा, न म्हणजे नाही, ते म्हणजे ते सगळे जे पुढं अवस्थित आहेत, अवस्थित तिथं थांबलेले आहेत. प्रमुखे आमच्या समोर, प्रमुखे आमच्या समोर, धार्तराष्ट्राः धृतराष्ट्राचे सगळे अपत्य. तर एकदा पूर्ण उच्चारण करून दाखवतो, मग एक एक पाठ करू आपण. न चैतत् विद्मः कतरन्नो गरीयो, हा पहिला पादच थोडासा अवघड आहे. न चैतत् विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. ठीक आहे. आता सगळे सोबत आपले एक एक पाठ. न चैतत् विद्मः कतरन्नो गरीयो न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो
यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम यानेव हत्वा न जिजीविषाम तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा देव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्रः सगळे सोबत न चैतद् विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः न चैतद् विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. हे आता पारायण सोबत आहे ना, ते अजून उच्चारण होऊन जाईल. ठीक आहे, आता पहिल्यांदा करतात. तर कृष्णाने खूप भारी पद्धतीने त्याच्या आतून अजून थोडस सूक्ष्म जायचा प्रयत्न केला की कस काय तू हे नपुंसकताला लाभला आणि पहिल्या 3 श्लोकांमध्ये कसं काय तू ह्या नपुंसकता मध्ये गेला आणि अशा विषादपणामध्ये एवढा ज्ञानी पुरुष, एवढं चांगलं अभ्यास करणारा, सगळं ज्ञान आहे ज्या धनुर्धराला, तरी कस काय तू याच्यामध्ये फसलाय, असे 2 प्रश्न विचारलेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकमध्ये. पहिल्या श्लोकमध्ये संजय उवाच आहे, दुसरा श्लोक श्रीकृष्ण उवाच आहे. त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. ठीक आहे. तर हा प्रश्न अशामुळे विचारलाय की परत त्यांनी अर्जुनाने त्याच्या आतमध्ये थोडस डीप जाऊन स्पेसिफिक व्हावं गोष्टींसाठी, की आधी तर मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या की नर्क, धर्मनाश, त्याच्यानंतर कुलनाश, ह्या सगळ्या स्त्रीनाश, ह्या सगळ्या गोष्टी होणार, मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. आता त्याला स्पेसिफिक करतोय की नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते मला सांग. मग थोडस डिटेलिंग मध्ये, थोडस स्पेसिफिक एक गोष्टला पकडायचंय, खूप जास्त गोष्टांना नाही पकडायचं. तर एकदम स्पेसिफिक मध्ये आलं की भीष्म, द्रोण, कृपाचार्य हे असे जे आचार्य आहेत, हे असे जे माझे गुरु आहेत, ह्या गुरूंच्या सोबत मी कसं काय लढू. बाकीच्या आता जे भाऊ, बंध, मामा, ससुरा ते सगळं होतं, ते सगळं आता त्याच्या डोक्यातून गेलंय. त्यांच्यासाठी ठीक आहे, ते आता एनिमी झालेत, ते आता शत्रू झालेत. पण यांच्या समोर मी कसं लढू. थोडासा स्पेसिफिक झालाय आता हा, की यांच्या समोर मी कसं लढू. तर भीष्म चे असं होतं सुरुवातीला की दुर्योधनच्या साईडनी लढायचं कारण होतं एक, की दोन कारण होते भीष्मचे दुर्योधनच्या साईडने लढायचे. एक कारण होतं की त्यांनी तिथं सगळं राजपाट पाहिलंय, सांभाळलंय लहानपणीपासून सगळं. त्यांनी त्यांचं कौरवांचं सगळं तिथंच जेवण, तिथंच राहणं, तिथंच खाणं, त्यांची सगळी संपत्तीचा वापर हा सगळा केल्यामुळे ते तिथून लढायचं एक निर्णय झाला. आणि दुसरा निर्णय म्हणजे असा की ज्यावेळेस कृष्ण यांच्याकडून आले आणि सेना कौरवांना गेली, कृष्णाची सेना होती आणि एक कृष्ण होते, तर अर्जुन आणि कृष्णाला निवडलं. मग कृष्ण इकडून आले आणि बाकी सेना तिकडून होती. तर भीष्म जसे कृष्ण इकडे झाले की तो जो तोल असतो, तो तोल सगळा पांडवांकडे गेला. आता गुरु काय करतात, गुरुचे तर दोन्ही शिष्य आहेत, कौरव पण आणि पांडव पण. गुरु काय करतात की जे शिष्य कमजोर येतात, जर त्यांना खेळायची वारी आली, काही पण खेळायचंय किंवा काही पण करायचंय, तर ते कमजोरचा भाग देतात, कमजोरच्या साईडने राहतात. माझ्या पण क्लासमध्ये ज्यावेळेस आता लहान मुलांचा क्लास आहे, त्याच्यामध्ये 2 टीम वाटून आम्ही खेळतो. ज्यावेळेस मी कोच पण होतो आणि ज्यावेळेस इथं पण 2 टीम वाटल्यानंतर एकदा मॅच होऊन देतो. मॅच झाल्यानंतर एक टीम जिंकली, एक टीम हारली. ठीक आहे. जी जिंकली त्या साईडनी नाही जाणार मी, जी हारली त्या साईडनी जाणार. तर गुरु काय करतो, आता गुरुला कृष्ण तिकडे गेल्याबरोबर समजलं की यांचा थोडासा हलका आहे आणि हरणार, मी इकडून गेलो तरी हरणार, ही गोष्ट पण माहित होती.
तरी मी यांना साथ देणार. आणि यांचा साथ देऊन पहिला तर एक विषय, एक गोष्ट होतीच की मी यांच्या इथंच सगळं खाल्लंय पेलोय, सगळं जेवण, सगळं माझं राहणं, सगळ्या गोष्टी इथंच झालेल्या आहेत आणि मी यांचीच सेवा केलेली आणि यांचीच सेवा करणार आयुष्यभर. तर मी यांच्याकडून लढणार. आणि दुसरी गोष्ट की हे थोडेसे आता मी पण तिकडे गेलो तर मी हे कस काय लढणार आणि यांच्या साईडने कोण राहणार. मग असं द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह त्यांच्या साईडने गेले. आणि असा विचार करून अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न आलाय. तर हे दोघं ज्यावेळेस समोर समोर होते युद्धामध्ये, अर्जुन आणि भीष्म, त्यावेळेस भीष्म पितामहांनी प्रण घेतला होता. का प्रण घेतला? दुर्योधन टोकून टोकून बोलत होता, टोचून टोचून, की तुम्ही असं काय लढताय त्यांच्यासोबत, अर्जुनासोबत. तुम्ही थोडस अग्रेसिव्ह लढा, तुम्ही थोडस त्याला मारायचं असं डोक्यामध्ये ठेवून लढा. फक्त लढायचं म्हणून लढताय तुम्ही. तुम्ही त्याला मारायचं असं इच्छा केली तर तुम्ही कधीच मारता त्याला. तर भीष्मचे तिथून बाण एकदम फास्ट मध्ये सुटतात आणि मग अर्जुन रथाच्या खाली जातो. खाली उतरल्यानंतर कृष्ण त्याला वाचवण्यासाठी एक प्रण घेतला होता कृष्णाने की मी शस्त्र उचलणार नाही. तर रथाचा पहिया, काही पुस्तकांमध्ये असं आहे की रथाचं चाक काढलं होतं आणि उचलून अर्जुनाला प्रोटेक्ट करत होते. आणि काहींमध्ये असं आहे की त्यांनी त्यांचं तो सुदर्शन चक्र काढला होता. असं काही पुस्तकांमध्ये, काही पुस्तकांमध्ये दुसऱ्या प्रकारे. तर त्यांनी शस्त्र उचललं, जरी चाक असलं, जरी शस्त्र हे असलं, चक्र असलं, तरी दोन्ही गोष्टींना शस्त्र मानून त्यांनी उचललं. आणि मग भीष्म पितामहाने हात जोडले की माझ्या प्रण समोर श्री भगवानचा प्रण तुटला. माझा जो प्रण होता की मी एकतर दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आधी अर्जुनाला मारणार किंवा कृष्णाला मजबूर करणार की त्यांनी त्यांचा प्रण तोडावा आणि शस्त्र उचलावा. तर एवढं भीष्म पितामहानी खूप कॅज्युअली गोष्टी घेऊन 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 शेवटी ज्यावेळेस दुर्योधन काहीच उपाय नव्हता त्यावेळेस तिथं थोडस फोर्सफुली होऊन त्या गोष्टी तिथं झाल्या. ठीक आहे. तर इथं अर्जुन असं म्हणतोय की मी कसं काय माझ्या गुरूंना किंवा माझ्या सगळ्या ज्यांच्याकडून मी शिकलोय त्यांच्याकडून जे पूजनीय आहेत, ज्यांची आपण पूजा करतो, त्यांच्यावर तर मी उलटून बाण कस काय चालू शकतो. मी तर अशा गुरुजनांना उलट बोलू पण शकत नाही. म्हणजे अशी परंपरा आहे की आपण गुरुजनांना, जरी ते आपल्याला रागवताय, जरी ते चुकीचे आहेत, जरी त्यांनी काही केलं असेल, तरी आपण कधी गुरुजनांना उलटून बोलत पण नाही. तर मी यांच्यावर बाण कसे चालू, हा एक जेन्युइन स्पेसिफिक एक प्रश्न इथं अर्जुनाने विचारलाय. ठीक आहे. त्यानंतर गुरुन हत्वा हि महानुभावान, ह्या श्लोकमध्ये, 5व्या श्लोकमध्ये असं सांगितलं की त्यांना मारून, ह्या महापुरुषांना मारून जगण्यापेक्षा मी भीक मागून जगलो तर ते पण माझ्यासाठी श्रेयस्कर असणार. यांना मारायच्या ऐवजी मी जर भीक मागून जगलो तरी माझ्यासाठी ते श्रेयस्कर असणार. आणि शेवटी सांगितलं की आमच्याद्वारे जर त्यांचा मृत्यू झाला, दोन्ही टॉपिक सांगितले की आमच्याद्वारे जर त्यांचा मृत्यू झाला तर जे भोग आम्ही करणार, जे राज्य जिंकून ज्या अर्थचा, जे कामचा भोग आम्ही करणार, त्या भोगाला रक्त लागलेला असणार. जसं आपण तळतळाटचे पैसे किंवा त्याची संपत्ती नको म्हणतो. एखाद्याची त्याच्यामध्ये तळतळाट आहे, त्याचा जीव आहे त्याच्यामध्ये, तर त्याला आपण म्हणतो की याचा पैसा नको आपल्याला. तर इथं कस काय त्या भोगामध्ये रक्त राहणार हे आपण समजू. म्हणजे एखाद्याची, जसं पितरांच्या विषयी सांगितलं जातं की त्यांचे कपडे,
किंवा त्यांचं अन्न, त्यांची आवडती गोष्ट, ह्या गोष्टी जर त्यांना बरोबर टाइमावर नाही भेटल्या तर ते त्या घराचं नुकसान करतात. असं तुम्ही ऐकलंय पितरांच्या विषयी? पितर असं करतात. ठीक आहे. जी शक्ती, समजा आजोबा आहेत किंवा आजी आहे, त्यांच्या इच्छाच्या अनुसार त्यांनी एक इच्छा उत्पन्न केली आणि त्या इच्छाच्या अनुसार जर तुम्ही त्यांचा अंतिम संस्कार नाही केला आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींचं पालन नाही केलं आणि नंतरही तुम्ही ज्या सण असतात, जे वार असतात, जे त्यांच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं त्यांना भोग देत नाही येत, तरी ते आपल्याला तिथं त्रास देतात, असं तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने इथं सांगितलंय की जर ते गेले तर त्यांचं रक्त ह्या भोगामध्ये आहे असं समजून मी कस काय हे भोग घेऊ शकतो? ते राजपाट, ती जमीन, ते सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला जिंकल्यानंतर भेटणार आहेत. तर हे कसं काम करतं याला आपण थोडंसं समजू. ठीक आहे. एखादा व्यक्ती ज्यावेळेस कोणतीही गोष्ट स्वीकारतो, जसं मी सांगितलं, एक आहे अक्युमुलेशन आणि एक आहे क्रिएशन. ह्या दोन गोष्टींनी माणसाला सुख आणि खुशी, आनंद असा प्राप्त होतो. ठीक आहे. एक तर कलेक्ट केल्याने आणि दुसरं क्रिएट केल्याने. एक तर आपण जमा करतो गोष्टी, घर घेतला, बंगला घेतला, गाडी घेतली, कपडे घेतले, काही पण घेतलं, गाडी, सोफा घेतला, मोबाईल घेतला, हे सगळे घेतल्याने आपल्याला आनंद होतो आणि सोडल्याने दुःख होतो, खुशी होती आणि दुःख होतं. तसंच काही आपण निर्माण केलं, क्रिएट केलं, आपण काहीतरी क्रिएट केलं तर आपल्याला खुशी होती आणि आपण काहीतरी डिस्ट्रॉय केलं तर आपल्याला दुःख होतं. बरोबर? तर इथं अक्युमुलेशनचा विषय आहे. यांनी ज्या गोष्टी कमवलेल्या आहेत यांना मारून त्या गोष्टी आम्ही घेणार, म्हणजे त्यांचा चित्त, त्यांची शक्ती, त्यांची कॉन्शियसनेस त्याच्यामध्ये रमलेली आहे. त्याच्यामुळे रक्त त्याला संबोधित केलंय की त्या वस्तूमध्ये, त्या राजपाटमध्ये, त्या सिंहासनामध्ये जे आम्हाला भेटणार जिंकल्यानंतर, त्यामध्ये यांच्या सगळ्यांचे चित्त आहे, यांच्या सगळ्यांची इच्छा आहे, हे सगळे तिथं त्यांची एक तडप असणार आहे तिथं. आणि ती गोष्ट घेऊन आम्ही कसं काय भोग चांगल्या पद्धतीने भोगू शकतो. तर आजच्या काळामध्ये असं खूप चाललंय की कित्येक लोक पैसा फक्त वडून घ्यायचा आणि इथं भांडणं दोन्ही साईडनी होतात की दोघांची त्या पैशासाठी तलतलाट, तडप आहे. एकाच पैशासाठी दोघांची तडप आहे. कशी? समजा जमीन विकायची आहे तर एकाची इच्छा आहे की मला 50 लाख भेटावा जमिनीचे, दुसऱ्याची इच्छा आहे की माझ्याकडे 30च लाख येतं. तर ह्यो आणि हे दोघांमध्ये थोडासा वादविवाद होणार तिथं आणि हे दोघं 10 लाख रुपये ह्यो सोडणार आणि 10 लाख रुपये हे सोडणार, 40 मध्ये फायनल करणार. म्हणजे याच्या खिशातून पण तो 10 लाख रुपये जास्त जाते. जो 30चा म्हणत होता त्याला पण 10 लाख रुपये जास्त द्यावे लागतात आणि जो 50 म्हणत होता त्याला पण 10 लाख रुपये कमी द्यावा लागतात. तर हे जो मधला गॅप आहे 10 लाखाचा, हे दोघांच्या मनामध्ये काय राहणार? तडप राहणार एक. आणि तो पैसा कोणत्याही कामाचा नाही राहणार. तो पैसा असो, नाहीतर वस्तू असो, नाहीतर काही असो. तर इथं कोणत्या गोष्टीला खरं सांगायचं आणि कोणत्या गोष्टीला खोटं सांगायचं हे डिपेंड करतं की तुमचे इंटेन्शन काय आहेत. जर मी खुशी खुशी सोडले तर मला तडप नाही लागत. मी जर आनंदपूर्वक खुशी खुशी सोडले, ठीक आहे, चालेल, मला काही याचा फरक पडत नाही, माझं काही अटॅचमेंट नाहीये, मला नाही पाहिजे, माझं काही नुकसान पण नाही होणार, तर मला फरक पडणार नाही. पण जर मी रडता रडता सोडतोय तर त्या माणसाला पण त्याचा लाभ होणार नाही. तर इथं आपल्याला इमोशन्स वर जावं लागतं. खरं काय खोटं काय नाही, इंटेन्शन काय आहे, इमोशन काय आहे, हे महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये ह्या पद्धतीने अर्जुनाने सांगितलं की जरी आपण असं केलं तरी आम्ही तर भोग करू शकणार नाही, तर मग का लढावं?
काय युद्ध करावं, थोडस स्पेसिफिक, थोडस डीप जातोय आपण आता. आणि 6व्या श्लोकमध्ये कन्फ्युजन सांगितलंय. जिंकलो तरी सांगितलं की जिंकलो तर मागच्या अध्यायामध्ये की जिंकलो तर असं असं होणार, जिंकलो तर कुलाचा नाश होणार, असं होणार, स्त्रींचा नाश होणार, हे सगळं होणार आणि आम्हाला नरकमध्ये जावं लागेल. जिंकलो तरी, हारलो तरी आम्ही भीक मागून खाऊ शकतो, त्यांच्या समोर आम्ही शस्त्र सोडून देतो, हे आता मागच्या श्लोकमध्ये सांगितलं. आणि जरी आता हारलो तर हारल्यानंतर मला प्रश्न हा पडलाय की ते आम्हाला हरवतेन का आम्ही त्यांना हरवू. कन्फ्युजन दाखवलंय. आधी दोन्ही पार्ट दाखवले की हारलो तर, जिंकलो तर, आणि आता कन्फ्युजन की कोणाला माहिती आहे की जिंकणार येतं का हारणार येतं. सांगितलं उनको जीतना या उनके द्वारा जीते जाना. आम्ही त्यांना जिंकतोय किंवा ते आम्हाला जिंकतायत, ह्या दोन्ही मध्ये आमचा काय फायदा आहे. आम्हाला त्या गोष्टीचं जीवित राहून नंतरून काय लाभ आहे, काय आवश्यकता आहे ह्या गोष्टीची, असे प्रश्न विचारलेत अर्जुनाने कृष्णाला यामध्ये. आणि एवढं सगळं समजून पण, एवढं सगळं जाणून पण ते आमच्या समोर युद्धामध्ये उभा आहेत, आम्ही त्यांच्या समोर युद्धामध्ये उभा आहोत. तर हे सगळं का चाललंय, हे थोडस अजून डीप डिप्रेशनचा फेज अजून पहिल्या दुसऱ्या श्लोक, पहिले 10-11 श्लोक मध्ये चालू राहणार आहे. ठीक आहे. तर असं हे पहिले आजचे 3 श्लोक झाले 1 ते 6 मध्ये. 7, 8 आणि 7, 8 पण अर्जुन उवाच आहे. म्हणजे 7, 8 मध्ये पण अर्जुनाचं शोकच सांगणार येतं की त्याचे स्पेसिफिक पॉइंट्स काय आहेत, ज्या विषयावरून कृष्णाला समजेल की मला याला सांगायचं काय, की मी याला कसं कन्व्हिन्स करू, मी याला कसं तयार करू युद्धासाठी. आणि त्यानंतर 2 श्लोक 9-10 संजय उवाच आणि मग श्री भगवान उवाच, सगळं एक्सप्लेनेशन, सगळ्या गोष्टी सुरू होतात तिथून पुढं. तर अजूनही याचा विषादपणा हा संपलेला नाही, किंवा श्रीकृष्णाचं ज्ञान सांगायचं, सांख्य सांगायचं विषय अजून चालू झाला नाहीये. का नाही चालू झाला, त्यांनी का एवढ्या लवकर चालू नाही केलं, की त्यांना अजून अर्जुनाच्या मधल्या गोष्टी समजायच्यात. की आता ही जी गोष्ट होती ही नवीन गोष्ट होती, की मी तर गुंतलोय, मी तर फसलोय, आम्ही जिंकणार का ते जिंकणार हे पण माहित नाही. मग हे माहित नसताना का युद्ध करायचं आणि का समोर समोर उभा आहोत आम्ही. आणि जरी मारलं तरी मारल्यानंतर पण आम्हाला जे राज्यपाठ भेटणार ते त्यांची तडप त्याच्यामध्ये असणार, त्यांचं रक्त त्याच्यामध्ये असणार, तर आम्ही त्याचा भोग कसा करू शकतो. आणि माझे गुरुजन आहेत, माझे गुरुजन असून मी यांना उलट वार कसं करू शकतो. हे 3 गोष्टी ह्या 3 श्लोकांमध्ये आहे. काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. मला असं वाटतंय की तुम्हाला प्रश्न याच्यामुळं नाही पडत, काही प्रश्न तुम्ही पहिल्यांदा ऐकताय भगवद्गीता. हा नाही, कसं आहे, जे एक्सप्लेनेशन आहे, जो एक्सप्लेनेशन आहे, ह्या एक्सप्लेनेशनला तुम्ही फर्स्ट टाइम ऐकताय, ह्या दृष्टिकोनला तुम्ही फर्स्ट टाइम, तुम्ही भगवद्गीता वाचली असेल, तुम्ही भगवद्गीताचं सगळ्या गोष्टी समजल्या पण असतील, जरी तुम्ही वाचली पण असेल, ज्यांनी नाही वाचली असेल त्यांची गोष्ट वेगळी, ते तर फर्स्ट टाइमच ऐकतात सुरुवातीपासून काही असेल. पण तुम्ही जर वाचली आहे भगवद्गीता, वाचल्यानंतर पण तुम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला समजली गीता, ती दृष्टी वेगळी आणि आम्ही जे सांगतोय ती दृष्टी वेगळी, दृष्टीचा फरक आहे. आणि दृष्टीचा फरक असल्यामुळं तुम्हाला प्रश्न पडणं हे थोडस अवघड जातंय. आमच्या सोबत पण असं व्हायचं की आम्हाला सुरुवातीला प्रश्न पडतच नव्हते. का नव्हते पडत,
ते टॉपिकच आमच्या डोक्याच्या वरून जात होते. असे विषय होते ज्या विषयांच्या विषयी कधी आम्ही विचारच नाही केला. तर आम्ही ज्याच्यावर विचारच नाही करत आहे त्याच्यावर प्रश्न कसे पडणार? मग हे नवीन असल्यामुळे तुम्हाला प्रश्न नाही पडत येतं. पण मी काही प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो, त्याच्यामध्ये तुम्ही सांगा मला की तुम्हाला काय गोष्टी समजतायत. ठीक आहे. आता जसं अर्जुन एवढा विद्वान होता, ठीक आहे, एवढा विद्वान असून सगळं असून पण ज्यावेळेस युद्धासाठी तयार होऊन तो आला, ते आधी का नाही प्रश्न पडले आणि नंतर का प्रश्न पडले? हा, तर जसं मी सांगितलं होतं की आपण फक्त स्विमिंगचं बाहेरून सांगितलं तुम्हाला की असं असं करायचं, तर तुम्ही करता. पण ज्यावेळेस उडी मारता त्यावेळेस सगळ्या नवीन गोष्टी येतात समोर. तर इथं तर अर्जुनाच्या समोर पण काय झालं, नवीन गोष्टी आल्या आणि आल्यामुळं काय झालं, कन्फ्युजन क्रिएट झालं. तसंच तुमच्या समोर पण काय झालंय, आता भगवद्गीता बेशक तुम्ही ऐकली असेल, पण अचानक हे असा टॉपिक, असे विषय येत आहेत जे विषयांचे विषय आपण कधी विचार केला नाही, आणि विचार नाही केल्यामुळं तुम्हाला ते कन्फ्युजन, ते प्रश्न काय विचारू आपण याच्यामध्ये किंवा काय याच्यामध्ये आपण क्वेश्चन करू शकतो हे समजत नाही. आणि प्रश्न उत्तर विचारल्याने काय होतं की जिथं तुम्ही अडकलायत ते ओपन होऊन जातो, तो रस्ता ओपन होऊन जातो. आणि तो रस्ता ओपन झाला की तुमची दृष्टी अजून मोठी होती. जेवढी दृष्टी तुमची मोठी होणार तेवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी सरळ दिसत्याल. म्हणजे अडवून नाही बसणार काही पण, तुम्हाला सगळ्या गोष्टी, रस्ता जो आहे एकदम क्लिअर आणि सरळ दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट्स राहणार नाही, आणि डाऊट्स नाही राहिले तर त्याला लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करायला सोपं जातं. व्यायामाच्या बाबतीत असो किंवा मनाच्या बाबतीत असो, दोन्ही केसमध्ये. ठीक आहे. आठवलं? विचार. आता हे भगवद्गीता मधले जे लोकेशन आहेत सगळे ते मोस्टली इंडिया मधले. हो. तर मग त्यावेळेस बाकी कंट्रीज कुठे होते? होत्या ना, बाकी कंट्रीचे आले होते. आपलं कुठपर्यंत होतं? भारत देश फक्त हा जो भारतचा जो स्ट्रक्चर आहे तो नाही, भारत देश पूर्ण इजिप्त पर्यंत, अफगाणिस्तान, मिडल ईस्ट पलीकडं इजिप्त पर्यंत, आणि इकडं पाकिस्तान, बांगलादेश, हे सगळं पण खालीपर्यंत, श्रीलंका पर्यंत. श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, हे सगळं. तर मग हे एवढे ह्याच्यात आपले हिंदू महाभारत झाले. आणि कुरुक्षेत्र, याच्या वेगळे वेगळे राज्य होते. कुरुक्षेत्रची युद्धभूमीमध्ये जिथं आज पूर्ण गाव बसलेला आहे कुरुक्षेत्र, तो हरियाणा मध्ये आहे, चंदीगड जवळ. तर तिथं म्युझियम पण आहे. तिथं सगळं दाखवलंय, सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत, युद्धापर्यंत. तिथं युद्धाची खळखळ वगैरे, त्यांचे शस्त्रांचे, तलवारींचे आवाज वगैरे सगळं दाखवलं ते म्युझियम. तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला समजेल की हे कुरुक्षेत्र भूमी मध्ये युद्ध कसा झाला होता, म्युझियम मध्ये समजेल. तिथं पूर्ण स्टोरी लिहिलेली महाभारत. आणि ह्या कुरुक्षेत्र भूमी जो सगळ्या देश, पूर्ण भारताचा मिडल होता, त्यामध्ये झाले. आपला एरिया तर भरपूर होता, पण आता छोटा कट 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 करत 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 एवढा आता राहील. युरोपियन कंट्रीज पण होत्या, तिकडे वेगळे राज्य होते, म्हणजे राजा वेगळे होते, आणि ते राजा पण आले होते युद्धाला. म्हणजे कोणी कौरवांचे मित्र होते, कोणी पांडवांचे मित्र होते. तर ते सगळे राजा पण आले होते. याच्यामध्ये आहे उल्लेख, सुरुवाती पहिल्या अध्यायामध्ये आपण राजांचा उल्लेख केलेला आहे की मातुला, भ्रातरी, राजा पण आहेत दुसऱ्या दुसऱ्या राज्याचे. त्या राजांना, मित्रांना, ते सगळे पण तिथं आहेत. आता तुम्हाला मी याचं पृथ्वीचं निर्माण कसं झालं आणि ते निर्माण झाल्यानंतर हे भारत अखंड हिंदू राष्ट्र म्हणा किंवा सनातन भूमी म्हणा, हे कशी झाली. तर सुरुवातीला कमीत कमी 430-40 कोटी वर्ष, ज्यावेळेस पृथ्वीचा गोळा आकार तयार झाला सूर्याच्या भोवती, त्यावेळेस जो सगळीकड पृथ्वी आधी होती तर ते एकदम अग्नी होती. आणि ती अग्नी जशी जशी गार पडली
तसं तिथं पाणी चारी बाजूनी आधी गार बाहेरून पडायला लागली, आतमध्ये आत्ता पण गरम होती, हीट होती, लावा किंवा सूर्यासारखी गरमी म्हणा, तिथून अग्नी उद्भवते. बाकी चारी बाजूनी ती गार पडत होती. काऊन की थोडं सूर्याच्या जवळ आली, लांब गेली, असं फिरते पृथ्वी. सूर्य इथे जवळ येणार, लांब जाणार, जवळ येणार, लांब जाणार. तर ह्या पद्धतीने फिरल्यामुळं लांब ज्यावेळेस जायचे त्यावेळेस गार पडायचे. मग गार पडल्यामुळे बाहेरचं सगळं जे आहे ते गार पडायचं. गार पडायचं तर ते हळूहळू वॉटरमध्ये, पाणीमध्ये ट्रान्सफॉर्म झालं, आणि मधलं जे आहे ते सगळं अग्नीचं एक कट्ट जमा झालं आणि डोंगर तयार झाले. मग हा जो डोंगर आणि हा जो एक मधला जो भाग होता, हा एक जांभूळ असतो, जांभूळ त्याच्यासारखा मधी होता भाग, आणि बाकी चारी बाजूनी पाणी होतं. त्याला जम्बू द्वीप म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर जसे जसे खालचे प्लेट्स जे खाली सतह तयार झाली, त्या प्लेट्स मध्ये पृथ्वीचं गोल फिरून 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 त्यामध्ये तुकडे पडायला लागले, आणि मग हे सगळे ओशियन, हे सगळे वेगळे वेगळे कॉन्टिनेंट्स तयार झाले. मग हे वेगळे झाले, मग हे सेपरेट झाले. हे सगळं एक्सप्लेनेशन आहे त्या म्युझियम मध्ये, आम्ही पाहिलं होतं. हा, तर तिथं तुम्हाला कुरुक्षेत्रामध्ये गेले ना, म्युझियम मध्ये कुरुक्षेत्र चंदीगड जवळ, हरियाणा पंजाबच्या मधला मध्ये. काय म्हणत होते तुम्ही? हा, तुकडे नाही झाले, म्हणजे त्या जम्बूद्वीपचं ते वेगळं झालं तर त्याच्यामध्ये पाणी, हा, तर त्याचे काही नदी झाले, काही समुद्र झाले, तर वेगळे वेगळे समुद्र आणि वेगळे वेगळे कॉन्टिनेंट्स तयार झाले, म्हणजे वेगळे वेगळे महाद्वीप तयार झाले. आणि त्याच्यामध्ये मग आपलं जे होतं हे एक होतं, हे दोन होते आधी, एक अमेरिका आणि एक ईस्ट आणि वेस्ट, असे दोन होते. चक्रवर्ती राजा म्हणल्यावर भरपूर राज्य आलेले. चक्रवर्ती राजा म्हणल्यानंतर पूर्ण हा, त्याच्यामध्ये तर पूर्ण सगळं होतं पृथ्वीचा. जेव्हा राष्ट्रीय त्याला चक्रवर्ती राजा, हा, जसं रामाने केला होता अश्वमेध यज्ञ. हा, याने पण राजसूय. तर त्या काळामध्ये सतयुगामध्ये हे सगळं जास्त तुटलेलं नव्हतं, हळूहळू हे तुटत गेलं. आत्ता पण, आत्ताची पण एक परिस्थिती आहे, साऊथ आफ्रिकामध्ये एक टेक्टॉनिक प्लेट्स तुटलेले आहेत, आणि ते साऊथ आफ्रिकाचा एक भाग असा तुटतोय. ठीक आहे. हा तुटून सेपरेट होणार, याला किती लाखो वर्ष लागतील, आणि पृथ्वीचं मी सांगितलं तुम्हाला 432 कोटी वर्ष झालेले आहेत पृथ्वीला गोलाकार घेऊन. तर एवढ्या वर्षामध्ये एवढं झालंय, तर ते हळूहळू येऊन इकडं इंडियाला धडकणार, आणि धडकल्यानंतर ते मुंबई, कोकण, केरला, तमिळनाडू ह्या भागाला धडकून ह्या भागामध्ये मोठे मोठे डोंगर तयार होतील, आणि डोंगर तयार झाले की मग इथं पण बर्फ पडणार, आणि हे सगळं लाखो वर्षानंतर होणार. 10,000 वर्षामध्ये काही ना काही हिस्सा वेगळा होतो, कुठेतरी टक्कर होत असते, कुठेतरी वेगळं होतं. खालचे प्लेट्स तुटत राहतात, खालचे प्लेट्स तुटत राहतात, कारण की समुद्राचा तेवढा प्रवाह आहे, प्लस सूर्य आणि चंद्राचा आणि बाकी ग्रहांचा आपल्या पृथ्वीवरती प्रभाव आहे. तर त्यामुळं तो तसा खालून सरकत राहतो. नाही, पाणी तर आहेच ना, पण हे वेगळं वेगळं होतंय ना. हे जमीन तर आहेच, ती जमीन जाऊन दुसरीकडे जातीये, इकडून तिकडे सरकतीये, पण ते गायब नाही होते. गायब कधी होणार? ज्यावेळेस खूप जास्त 432 कोटी वर्ष पूर्ण होतील तेव्हा ही पृथ्वीच गायब होऊन जाईल, ते पूर्ण अग्नीमध्ये जाऊन जाईल. ब्लॅक होल मध्ये 432 कोटी वर्ष आपण जे जगतोय, म्हणजे आपण अजून किती वर्ष जगणार आहे ते माहित नाही आपल्याला, पण 432 कोटी वर्ष जी पृथ्वीचा आयु आहे ती संपल्यानंतर ती एका ब्लॅक स्टेट मध्ये जाते, ज्यामध्ये काहीच नाही, मग ते शून्य होऊन जाणार, आणि ती तेवढीच काळापर्यंत जाणार जेवढी काळापर्यंत अस्तित्वात होती. आणि मग परत एक नवीन, लगेच परत एक नवीन पृथ्वी, नवीन सतयुग, नवीन रामायण, नवीन महाभारत, नवीन कलियुग, हे सगळं परत नवीन चालू होतं. तर हा चक्र कायम चालत राहणार आहे. चला, शांती पाठ घेऊ.
कंबर पाठ मान सरळ, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून देव शांतिरंतरिक्षगम शांति पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति.